नमस्कार मंडळी, आम्ही आलो होतो दादरला. डेक्कन एक्सप्रेस अजून तू पुढे जा. पोचलो लोणावळ्याला. पण ते आम्ही भरपूर माणसं होतो. 18 जण. आता आम्ही लोणावळ्याला उतरलोय आणि चालत चालत जातोय फाट्यावरती रिक्षासाठी. हा, तिकडे फाट्यावर जायचं रिक्षा पकडायला. इकडे भरपूर सांगतात ना. मग 300 रुपये एक रिक्षा तिघांचे. हा, आपण आता कुठे जातो? आपण जातोय कुठे आता? एकविरा. हा, थोड्याच अंतरावर गेल्यानंतर आम्हाला एक गाडीवाला भेटला. त्याच्याशी बार्गेनिंग करून आम्ही ही गाडी 500 मध्ये आम्ही पायथा मंदिरपर्यंत जाण्यासाठी तयार केली आणि आम्ही सर्वजण बसलो गाडीमध्ये आणि आमचा प्रवास चालू झाला लोणावळा ते एकविरा देवी मंदिर. गाडीवालाही खूप समजूतदार होता, चांगला होता, मराठी होता. त्याने लगेच 500 मध्ये तयार होऊन आम्हाला पायथा मंदिरपर्यंत सोडण्यासाठी तयार झाला आणि आम्ही निघालो मुंबई पुणे जुना हायवेवरून. याच रोडवर मॅप्रो गार्डन वगैरे आहे, तिकडेही तुम्ही व्हिजिट करू शकता. खूप मस्त आहे ते. पुढे मी दाखवेलच व्हिडिओमध्ये. आम्ही तिकडे गेलेलो. असा अनुभव या प्रवासात आम्हाला आला मस्त. आणि कमीत कमी 4 ते 5 वर्षानंतर आम्ही परत एकविरा देवी दर्शनासाठी आलो होतो. तर खूप एक्साइटमेंट होती. हा वॅक्स म्युझियम, पुतळ्या आहेत ना सगळे, ते बनवलेले असतात ते सगळे म्हणजे महाराजांचे.
मंदिरा देवस्थान. हो हा इथं फाटा इथं सोडतात ते. मग काय बरं पडलं एवढा इथून झालं 2 किलोमीटर आहे. आपल्या गाव ते मानगाव. इथून तिथपर्यंत घेतात 50 रुपये. एकाचे 50 की रिक्षा तिघांचे एकाचे. पोचलो आता आम्ही पायथा मंदिर जवळ गाडीने. ते दुकान आहे. आलो पायथा मंदिर जवळ. काय माहिती पायथा मंदिर तिकडं आहे. तिथे जायचं पहिला तिकडं बघ. आता आम्ही पोचलोय पायथा मंदिर जवळ. तिथून आता वरती जातोय चालत. सगळी मंडळी आमची. भाऊ उठू नको पिशवी उडल. काय घाण झालं भाऊ दे. ती पिशवी कुठे टाकली? बसलाय ह्याच्यावर ठेव पाय. बसायला नाही. इधर ही मेरे को बहुत सीधा बोलते आऊंगी नहीं मैं इसके आगे. कोई भी नहीं तेरा फ्रेंड मेरे को आने का ही नहीं. मैं अभी चढ़ूंगी. मुझे कितना गुस्सा है. खुद की मर्जी फोन की चीज है. क्या बात है. हो ना लाईन लागले. मंदिर इथंच आहे. 3 दिवस एक लढे बघते ती. नको नको पडलं असतं शोध.
लोणावळ्यामध्ये असलेल्या या मॅप्रो गार्डनमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे. पूर्वी इकडे एंट्री फ्री होती, पण आता 100 रुपये एका माणसाची एंट्री घेतली जाते आणि ते कार्ड दिलं जातं आणि ते 100 रुपये आपण आतमध्ये जी काही खरेदी करणार त्याच्यामधून ते मायनस केले जातात, म्हणजे ते आपल्याला परत मिळतात खरेदीच्या माध्यमातून. आणि इकडे आतमध्ये खूप काही घेण्यासारखे ज्यूस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे एकदम ज्यूस मिळतात, सॉस आहेत, अनेक प्रकारचे सगळे खाण्यासारख्या वस्तू आहेत, चॉकलेट्स आहेत, लहान मुलांसाठी विविध प्रकारचे असे गेम्स आहेत आणि इतरही काही गोष्टी बघण्यासारख्या. मस्त गार्डन आहे मोठं एक. आणि हो, आपल्याला इकडे विविध प्रकारचे ज्यूस, चॉकलेट्स आणि जे आपल्याला वस्तू घ्यायचे त्याच्या अगोदर आपल्याला फ्रीमध्ये टेस्ट खायला मिळतात, त्यामुळे त्याचाही आनंद आपल्याला घेता येतो. की खाल लिए शेरों की चाल चला, नौटंकी के से थोड़ी ना झूला चला.